बनाता है, जो कुछ करने का हुनर रखता है। खास करके देखिए बात करेंगे सुदीर्घ सामाजिक संस्था 9 वर्ष वृंद देखिए भाई चसक राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। और हमारे वीआईपी डैश में इस वक्त देख सकते हैं उनके साथ सभी मेहमानों का स्वागत। चलिए पहला गेंद की तरफ चलेंगे, बड़ा मुकाबला। और एक देखिए यहाँ पर जहाँ पर देखिए पिछला मैच को भुलाना बड़ा कठिन है। पुंडे टीम देखिए शायद मुझे लगता है अब वो मुकाबला देखिए कितनी क्लोज 29 रन बचाना था। और इसलिए लालचंद गावन सर कहा जाता है ना, अदालत बन गई है जिंदगी, रोज नए मामले दर्ज होते हैं। हमने देखा था रिंकू सिंह आईपीएल में बनाया था भाई 29 रन है। आज रक्षित ने देखिए अपना टीम का रक्षा किया पर हाँ लेफ्टी टू लेफ्टी देखिए बात करेंगे। वहां पर भी हमने देखा था ये देहाल लेफ्टी थे और उनके सामने घातक साबित हुए थे। लेकिन थोड़ा गेंदबाज को देखिए बल्लेबाज से दूर रखना चाहिए था। बल्लेबाज तो शिकार के लिए तैयार था यहाँ पर। भलाई 2 वाइड होता, ऑफ स्टंप बाहर। मुझे लगता है गेंदबाजों से भी थोड़ा सा और बातचीत होना चाहिए था। लेकिन पेसर दबाव इतना रहता है ना, हमारी बात करेंगे यहाँ में कह देना बड़ा आसान रहता है, लेकिन मैदान के अंदर पेसर कुछ अलग रहता है। लेकिन ये मुकाबला देखिए घर की टीम एक तरफ है और देखिए मित्र बात करेंगे यहाँ पर अक्का देवी पांजे टीम है। मजा आएगा ये मुकाबले भी। देखिए पर पिछले मैच को आपने देखिए जब इतना बड़ा टोटल देखिए आपने शीशा का महल तो बना लिया, लेकिन जमाना पत्थर का है। जब इतना बड़ी टारगेट को यहाँ पर मुश्किल को आसान बन सकता है, तो यहाँ पर देखिए उस सोच के साथ बल्लेबाजी के लिए ऊपर उतरे होंगे। दिनेश बंडा देखिए कमाल की बल्लेबाजी की है इस टूर्नामेंट में, और नयन बंडा देखिए उनके साथ निभाते हुए और कल्पेश गेंदबाजी में। और ये चलिए खींचा भाई यहाँ से, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब बैटर बरसते हुए टुक्कुर 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 टुक्कुर। बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब बैटर बरसते हुए टुकुर टुकुर। मुझे लगता है जैसे टीम के बल्लेबाजों ने यहाँ पर लोहा गर्म रखा है। अभी हथौड़ा स्लोअर गेंद देखे, नकल गेंद देखे, लेन गेंद थी लेकिन थोड़ा सा नकल वेरिएशन है। और ये होना बहुत जरूरी है, कहते ना गति से ज्यादा दिशा, ये बहुत जरूरी हो जाती है। जो दिशा पकड़ नहीं पाए यहाँ पर पुंडे टीम के गेंदबाज, बल्लेबाज से दूर रहना चाहिए था। अगर एक भी शॉट मिस होता तो मैच निकल सकता था। लेकिन तारीफ होना चाहिए रक्षित की। और ये देखिए वेरिएशन, यही तो बात बताया भाई, मुसीबत है और खुशी बिना किसी अपर्मेंट के आ जाती है। इसलिए अपने आप को इतना तैयार रखोगे, मुसीबत के समय होश है और खुशी के समय जोश है। और वो जोश दिखाई हमारे जैसा टीम के बल्लेबाजों ने। लेकिन चलेंगे डीजे की तरफ, पहला ओवर का किल कंप्लीट है, टीम का स्कोर 8 रन है, लेकिन अभी भी 24 गिनाना बाकी है। आदरणीय माननीय सन्माननीय आदरणीय राजूभाई मराठा उद्योगपती किसनगड आणि राजस्थानहून खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत, आपलंही हार्दिक असं स्वागत। पहा या स्पर्धेच्या माध्यमातून एक बेस्ट रील, ज्याच्यासाठी एक बेस्ट रीलचा अवॉर्ड आपण देणार आहोत आणि जो खरं तर 11,111 रुपयाचा आहे। या स्पर्धेचा अंतिम सामना जसा होईल तदनंतर आपण तो पुरस्कार देणार आहोत। त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 100 रुपयाच्या कुपनवरती एक बाईक देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत। नहीं बहुत बढ़िया। देखिए जय सर बात करेंगे प्रतियोगिता, देखिए क्राउड भी देखिए खचाखच है आलेलं सर्व पाहुण्याचे मनपूर्वक स्वागत, जेवढे पण प्रेक्षक त्यांचे पण वेलकम स्वागत है भाई। जैसा देखिए बात करेंगे विदाई भी देखिए बड़ी धूमधाम से जाता हुआ। और हमारे जयेश भोसले सर देखिए बात करेंगे, कहते ना इंसान को अलार्म नहीं जगाता है, उसकी जिम्मेदारी और पूरी देखिए 5 रात अपनी जिम्मेदारी जवाबदारी समय पे आने। संकेत भाई कड़ू देखिए हम देख सकते हैं बहुत मेहनत देखिए, सभी का मेहनत तभी देखिए भाई चसक है। और चलेंगे मैच की तरफ, देखिए पर 5 जगह देखिए बात करेंगे बाहुबली वैभव पाटिल लेके उनके हाथों पर गेंद है यहाँ पर और देखिए हमारी बात करेंगे लखपति साहब, देखिए बात करेंगे उनके टूर्नामेंट देखिए 2 साल पहले भी जुड़ा था और नाम के साथ मन भी बड़ा। बाबूशाह सर, या स्पर्धेच्या माध्यमातून जोएलताई व्यासपीठावरती आल्या, काही युनिक पारितोषिक लागतं। कॅच सोडणाऱ्या खेळाडूसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। चलिए क्या छोड़ो तो 5 रुपए, लेकिन यहाँ पर छोड़ने का मौका ही नहीं मिला भाई। यहाँ पर अब शोर नहीं करते हैं, काम ऐसा करते हैं कि दुनिया बोलती है नाम है। और देखिए एक अनोखा कैश प्राइज है, लेकिन यहाँ पर आता हुआ 6 रन टीम का स्कोर जाकर पहुंच गया है।
जोएलताई त्यांच्याच गावचे सरपंच व्यासपीठावरती आहेत. अपोनंट टीमने जर का पांजेकरांनी जर कॅच सोडला तर 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आता जोएलताई घरात यांच्या माध्यमातून आहे. 500 नाही, आता वाढ झाली 1,000 रुपये. कॅच सोडा 1,000 रुपयाचा कॅश प्राईज. जैसे बगीचे में रोज पानी देने से फूल खिलते हैं, अब देखिए होंठों से नहीं अब नोटों से बात हो रही है. अनोखी कॅश प्राईज देखिए महाराष्ट्र की धरती पर. देखिए यही तो बात बताया, अपना माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे. सोच एक ही है. देखिए भाई चस्से के लेके चलेंगे, मैच की बात करेंगे. 15 पर 1 गिरा है और आते आते देखिए सीधा खेले भाई यहाँ पर से. जब तक कि इनको रोका जाता तब तक देखिए 1 रन आता हुआ. दिनेश बंडा नाम तो सुना होगा भाई. यहाँ पर एक आशिक बनता है इसके से और एक लेजेंड बनता है रिस्क से. यही तो बात छिड़ा. टीम का स्कोर बना है 16. जिससे बगीचे में रोज पानी देने से फूल खिलता है, तो ऐसा ही देखिए मेहनत करने से जिंदगी में सफलता खूब मिलता है. अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूसाठी 3,000 रुपये. 2 बॉल 2 षटकार लगातार ठोकणाऱ्या 1,000 रुपये. लगातार 3 षटकार 3,000 रुपये असे पारितोषिक आलेलं आहे. ते अर्थात राजू भोसले कर्नाटक या ठिकाणाहून. क्या बात है जय सर. होठों से नहीं तो बात बताया, अब नोटों से देखिए यहाँ पर श्रीधांशु दादा हमारे. लेकिन यहाँ पर देखिए बल्लेबाज अक्रॉस खेला, खुद को जगह बनाया, पोजीशन बनाया और कंट्रोल में थे पूरी तरह से यहाँ पर नयन बंदा. टीम का स्कोर देखिए बना है 20 रन. कहती ना तकदीर तो बदलती रहती है, शीशा वही रहता है, बस तस्वीर बदलती रहती है. मैच दोनों टीमों के बीच में सेम है, लेकिन तस्वीर बदलता हुआ स्टेप आउट करके खिला दे यहाँ पर. मैं तुझे कबूल तू मुझे कबूल, और अंपायर ने भी कर लिया यहाँ पर 6 कबूल. डीजे मैडी तू क्यों रुका है, तू भी कर ले कबूल. सोहेल घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भरपूर सारी कॅश प्राईज तुम्हाला मात्र या सामन्याच्या दरम्यान पाहतोय. आणि खुदा हाफिज आपण हा संगीत वाजवलात ना, त्याच्याबद्दल मॅडी आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आज भरपूर आम्ही जी गरज साहेबांकडनं इथून आलेले आहेत. आज भरपूर सर तुम्हाला बक्षीस कॅश प्राइस पाहायला मिळणार. असं बॅक टू क्रिकेट. क्या बात है. मैं तुझे कबूल. अमित साहब देखिए यहाँ पर 500 कैश प्राइज है. किए कबूल डीजे मैडी थांबा. ये तो अभी टेलर है, पिक्चर पूरी बाकी है भाई. 26 पर 1 है. कौन कहता है भाई सिग्नेचर बदलता नहीं है, कौन कहता है फ्यूचर बदलते नहीं है. उंगली पे चोट लगे तो सिग्नेचर बदल जाती है, दिल पे चोट लगे तो फ्यूचर बदल जाती है. और जैसे देखिए दीपेश बंडा का विकेट गिरा और दिल में चोट लगा, नयन बंदा ने देखिए कमान को संभाला है. लेकिन दिनेश बंदा देखिए अभी भी कुछ कहना कठिन है, खास करके कहते हुए देखिए पांजे टीम ये भी अच्छी टीम है भाई, मेहमान टीम है. और कभी कभी मेहमान टीम भी कहते हैं मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से. लेकिन देखते हैं यजमान टीम क्या बता रहे हैं अब तक है कि हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है. मुकाबला तो ऐसा आपको देखने को मिलेगा लगातार. ओ हल्के हाथों से देखिए पर सेंसिबल क्रिकेट दिखाते हुए दिनेश बंडा. अच्छा सोच है भाई यहाँ पर से. कहते ना बल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो. बल लड़ना सिखाता है, बुद्धि जितना सिखाता है. तो चलिए बात करेंगे यहाँ पर से. दिनेश बंडा देखिए सेंसिबल दिखा, ये अच्छा सोच है. बड़ी खिलाड़ी की माइंडसेट यही हो रहती है. लालचंद गावन सर आजकल दिमाग से ज्यादा खेल खेला जाता है कोई भी क्षेत्र में. कहते ना चलाओ अपना खोपड़ी और सामने वाला का जलाओ झोपड़ी. आजकल ताकत का खेल कम रहा जाता है, ज्यादातर माइंडसेट गेम देखिए यहाँ पर से. रनों की बात करेंगे 27 रन बनाए. कहते ना इस खोज में मत रहो भाई कि किस्मत हमारे साथ है या ना है, लेकिन इस सोच में जरूर रहो कि मेहनत हमारे पास है. मेहनत से हम किस्मत बदल सकते हैं. मेहनत से देखिए सुधीर घरत सामाजिक संस्था देखिए मेहनत है. यही बात छेड़ा भाई, इस खोज में मत रहो कि किस्मत हमारे साथ है या ना है, लेकिन इस सोच में जरूर रहो भाई मेहनत हमारे पास है. मेहनत से हम किस्मत बदल सकते हैं. बहुत बढ़िया देखिए रिप्ले में देख सकते हैं यहाँ पर शो फुल लेन देखिए यहाँ पर टप्पा का निकल बाहर की तरफ है, एंगल बदल कर गेंदबाजी करते हुए. और उसके बाद खींचा भाई यहाँ पर. अब तो गेंदबाज ही कहेगा भाई यहाँ से कि अल्लाह बचाए मुझे हैदर वार से.
हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय। कल प्रेसिडेंट कप में सलमान खान आए उद्घाटन के लिए, लेकिन यहाँ तेरे वार से उनकी सॉन्ग थी, लेकिन कहते ना तलवार को देखकर उसकी धार का अंदाजा मत लीजिए, उसकी वार से अंदाजा लीजिए। 33 पर देखिए एक बल्लेबाज आउट है। लगातार देखिए हमारे मेहमान अतिथि देखिए भाई पिडाश में तशरीफ रखते हुए वेलकम, स्वागत है। और क्या मुकाबला चल रहा है, रनों की बात करेंगे। देखिए 33 पर एक है और नयन बंदा को, इसलिए तो दिनेश बंदा ने देखिए मौका दिया सिंगल लेकर, तभी तो जिक्र किया माइंडसेट गेम देखिए खेला जाता है। चलाओ अपना खोपड़ी और चलाओ सामने वाला का झोपड़ी। आगे निकले, स्टेप आउट करके आए थे, फंस गए भाई इस बार। इसलिए तो कहा जाता है कि मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था और आपने खुजलाया ये आपका सुकून है। पिछले गेंद के पर छक्के लगाए, बैटर का था जुनून और इस बार गेंदबाज को मिलता बस सुकून। ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच रवीजी वाजेकर साहेबांचा इथे शुभागमन इथे होताना पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर आदरणीय योगीजी तांडेल साहेबांचं इथे शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळतोय। रवीजी वाजेकर साहेब आणि योगीजी तांडेल साहेबांचं करूया आपण भाई चषक 2026 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत। सही बताए भाई चषक देखिए बात करेंगे सुधीर भाई। शहर तुम खरीद लो, राज हम करेंगे, क्योंकि लोगों के दिलों में राज करने वाले इंसान है। कोविड के समय लीजिए, गरीबों को लीजिए, समाज के साथ साथ देखिए टेनिस क्रिकेट क्षेत्र में एक बड़ी नाम है। और चलिए मुकाबले की बात करेंगे। 33 पर 2 है। हर किसी की जिंदगी में मुश्किलें आती है, बस पर के इतना रहता है। कोई बाबूशाह सर तो आलाय बॅटिंगसाठी थोड्याच वेळामध्ये येत असताना पाहायला मिळेल। या नवघर गावचा सुपुत्र, संपूर्ण रायगड आणि ठाणा गाजवणारा बॅटर अक्षय मात्रे थोड्याच वेळामध्ये येत असताना पाहायला मिळेल बॅटिंगला। क्या बात है, इंतजार। और एक देखिए बड़ा इटिया बरा, कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। में लिखी कहानी मेरी, कैसी बदलती जवानी मेरी, सारा समंदर मेरे पास था, एक बूंद पानी मेरा प्यास था। बचपन में लिखी कहानी मेरी, कैसे बदलती जबानी मेरी। सभी का आभार मानना चाहेंगे, समय आने पर जरूर जिक्र करेंगे। लेकिन मैच देखिए बहुत मोमेंट पैदा हुआ है पर 39 पर 2 और फिर से देखिए ऊंचाई पर थी भाई। यहां से एक तेरी तो एक मेरी, कहा जाता है ना वक्त वक्त की बात है, जिसकी आ गई भाई वो छा गया। अरे ताकी 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 रे, पिक्चर अभी पूरा बाकी। जयेश भोसले सरांनी उल्लेख केलाय, आला आला वाघ आला मैदानाच्या आतमध्ये। आता वाघ चाललाय, तुमच्याकडे सिंह असले वाघ असले तरी आमच्याकडे काही शिकाऱ्यांची कमी नाही आहे। आणि तोच शिकारी बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अक्षय हे यांचा आता मात्र फलंदाजीसाठी आपण त्यांना पाहणार आहोत। क्या बात है, अक्षय देखिए मैदान पर आए हैं। चलिए रनों की बात करेंगे। 39 देखिए, हर किसी की जिंदगी में मुश्किल आती है, फर्क बस इतना रहता है, कोई हार मान लेता है और कोई कोशिश आखिरी दम तक जारी रखता है। यहाँ पर शायद जिस बल्लेबाज के ऊपर देखिए नजरें निगाहें थी, अक्षय देखिए मैदान पर आ चुके हैं। और दिनेश बंडा देखिए, इन्हें कम मत मानिए भाई, आग उगले इस मैदान पर है।
कहते ना बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कभी कम नहीं होता है। लेजेंड लेजेंड नहीं रहते यहाँ पर से। क्रॉस खेलने गए थे यहाँ पर से। दिनेश भंडारे की अपील तेज हुआ था। मेहनत तो सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के ताले भी खोल देता है। दिनेश बंदा बात करेंगे बहुत अच्छी। देखिए एक्का देवी पांजे का आ जाए तो पूरे मित्र देखिए यहाँ पर से लखपति साहब भी देखिए पर उपस्थित है। वेलकम स्वागत 39 पर 3 है। और क्या मुकाबला चल रहा है भाई यहाँ पर से। गीत तैयार फिर से बार रहा है और दिनेश बंडा को देखिए मौका दिया भाई यहाँ पर स्क्वायर कट खेलते हुए यहाँ पर हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई। आणखी एक सरप्राईज गिफ्ट इथे आलंय बॉलरसाठी आहे आता ही. बॉलरने जर का ओव्हरमध्ये विकेट घेतली नाही तर त्या बॉलरला 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. क्या बात है। हवा हवाई देखिए कितना हवा से क्या फूल खिलेगा जब तक बारिश ना हो। तो उसी तरह से चलिए यहाँ पर थोड़ा शांत रहिए। कमेंट बॉक्स पर आवाज कई तरह का रहती है। कभी बल्ला विकेट पर जाती है उसके साउंड रहते हैं, कभी ढाई पड़ की साउंड रहती है और कभी कभी बल्ला का भी साउंड रहता है साउंड। इसलिए हम पार तक थोड़ा वेट इंतजार करना चाहिए। त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी सिया जयप्रकाश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी सिया जयप्रकाश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. चलिए कैश प्राइज है लेकिन दिनेश बंडा देखिए भाई यहाँ पर से दिनेश बंडा का गाड़ी चलता हुआ यहाँ पर पम 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 चल रहा है। देखिए गाड़ी चलता हुआ पम पम टीम का स्कोर देखिए 47 है। बड़ी देखिए टोटल की तरफ जा रही है। आगे निकले स्टेप आउट करके देखिए और एक कड़क टाइमिंग देखिए यहां से एक के 47 डू 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 चरा। चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। पहला सिंगल डबल। अब देखिए भाई बड़ा हिट है। अर्ध शतक के ऊपर क्या टीम पहुंचता हुआ। टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया 53 रन से। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे सुपर का एक गेंद से ऐसा भाई यहाँ पर आखिरी गेंद है। लेकिन दिनेश बंडा देखिए अब मूड बदल दिए भाई यहाँ पर से। हल्की हाथों से खेला यहाँ पर। यही तो बात बताया मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। दिनेश बंडा देखिए बंदे में है दम। समाज में भी देखिए ऊपर सरपंच भी रह चुके हैं। लेकिन टीम का टोटल देखिए बात करेंगे 55 रन बनाए। 4 ओवर कंप्लीट है लेकिन अभी भी देखिए 6 गेंद आना बाकी है। और मैदान पर शायद यहाँ पर ड्रिंक्स देखिए पानी की मांग हो रही है और मैदान पर पानी पहुंच रही है। चलेंगे थोड़ा मैडी की तरफ। मैडी कहती है ना काली चुनरी और काली जुल्फे और काली रंग है कड़ाई का। पानी कम पी गुरु इस समय तेरी लड़ाई का। 4 ओवर 55।
रहेगा टीम का स्कोर देखिए 55 और तैयार गेंदबाजी ये देखिए दबाव 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 कई दिन आज जिंदगी में रिस्क लेना सीख लो भाई। अगर कोई रास्ता आपको डरा रहा है तो समझ लीजिए आगे बहुत बड़ी सफलता आपके इंतजार कर रही है। ये रास्ता डरा रही है कभी बल्लेबाज को तो कभी गेंदबाज को, क्योंकि आगे देखिए भाई चषक का ट्रॉफी इंतजार कर रहा है दोनों टीमों के लिए। और अक्सर देखिए उछाल दिया भाई यहाँ पर, ना हम अमिताभ ना दिलीप कुमार ना किसी हम हीरो के बच्चे, हम हैं सीधे साधे अक्से अक्से। ₹1000 कॅश प्राइज राहील अक्षय मात्रेच्या या षटकारासाठी. षटकार ठोकला जयप्रकाशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलेला आहे. क्या बात आहे, तो आलाय, वाट कोणाची बात आहे, तो आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना प्रत्येक फुलटॉस जर का गोलंदाजीने हाताळला तर ₹500 दिले जातील. क्या बात है, क्या बात है। देखिए जोएल ताई किती रनों की बात करेंगे, रन 61 बन चुका है। नाम अमिताभ ना दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे, हमें सीधे साधे अक्षय अक्षय। और एक बार खींचा देखिए भाई, और इस बार देखिए बात करेंगे यहाँ पर गुल्लाला गुल्लाला नहीं भाई, हुल्लाला हुल्लाला। वाऱ्याने मावळणारी जातही आमची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. होय मैदानाच्या आतमध्ये तो आलाय, आता धुमाकूळ माजवतोय, ज्याची चर्चा गेले 4 रात्रीमध्ये पाहायला मिळाली. तोच अक्षय मात्रे, वन साइड हीरो. चलिए भाई गुल्लाला गुल्लाला नहीं अब हुल्लाला हुल्लाला करते हुए 65 पर 3 देखिए अक्षय रुकने का नाम नहीं ले रहे हैं। ओ आखिर में देखिए कई दिन लकड़ी कितना भी गीला वो जलता है जरूर है, बैटर कितना भी बड़ा हो उससे भी गलती होता है जरूर है। समीर को कमबैक करना जरूरी था, लेकिन यहाँ पर देखते आने वाला 3 गेंद बहुत निर्णायक 3 गेंद रहेगा। टीम का स्कोर 65 पर 3 है भाई। यही तो बात छिड़ा भाई, जिंदगी में रिस्क लेना सीख लो। अगर कोई रास्ता आपको डरा रही है तो सोचिए बड़ा सफलता आपके लिए इंतजार कर रही है। तैयार गेंदबाज, ओ इस बार देखिए दूसरा डॉट गेंद निकलता हुआ, एक तेरी एक मेरी, यही तो कहानी रहती है। वक्त वक्त की बात रहती है, जिसका आ गया वो छा गया भाई यहाँ पर। लेकिन शेर की खामोशी अक्षय की बल्लेबाजी पे कभी शक मत करना। 55 पेट संघाचा कर्णधार आणि सागर सम्राट भावरा, चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. 55 पेट. चलिए तैयार, और ये चलिए खोदा भाई यहाँ से ऊंचाई ली और लंबाई। जय सर अब तो गेंदबाज ही कहेगा भाई कि मुझको राणा जी माफ करना, गलती मारी से हो गई। वैष्णवी ताई मागे नाही आहेत. खरं तर आपण बाईला जोएल ताईंनी पारितोषिक लगावलं आणि त्याच वेळेला वैष्णवी ताईंनी पारितोषिक लगावलं जे गोलंदाजांनी हा षटकार खाल्लाय त्याच्यासाठी ₹500 कॅश प्राइज. क्या बात है, मुझको राणा जी माफ करना, गलती हमारी से हो गई, क्योंकि जो लेन था ना उन्होंने आगे कर बैठे, उनके पाले पर दे बैठे। अब आखिरी गेंद बचाए भाई यहाँ से। चेक. आणखीन एक षटकार मारला तर ₹2000 कॅश प्राइज दिलं जाणार आहे कारुबजी पटेल साहेब यांच्या माध्यमातून. चलिए तैयार गेंदबाज, लेकिन देखते हैं अक्षय, ओ खींचा, और ये चलिए भाई और एक बड़ा हिट है। अरे ये बैटर है या मटन का दुकान, मैडी सिर पे पैसा बोलता है। थँक्यू थँक्यू. 4 रात्रीमध्ये याची चेष्टा झाली, परंतु आज त्याने दाखवून दिलं प्रेक्षकांना, क्रिकेट रसिकांना, माझ्यामध्ये दम आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या अक्षय मात्रेच्या या इनिंगसाठी. अफलातून केला तो, लढला एकटाच, वन साइड हिरो. मी असाच म्हणालो नाही या खेळाडूला. या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येतोय 55 कुळके पेट आणि सागर सम्राट भौरा. टॉस साठी या दोन्ही टीम कर्णधार. चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 77 रन बनाए हैं, जीत के लिए 78 की जरूरत है। चलेंगे टॉस बॉक्स की तरफ, और जहां पर 6 गेंद पर 22 रन अक्षय की बल्लेबाजी। देखिए गेम चेंजर इनिंग है, लेकिन दोस्तों पिक्चर अभी बाकी है, क्योंकि 5 टीम मैदान पर देखिए उनके भी बल्लेबाजी है। चलेंगे जस सर जहां पर जुड़े हैं, अगला मैच का देखिए टॉस, और एक बड़ा मुकाबला देखिए आपके सामने आता हुआ वाई चषक में। देखिए आप देखिए क्राउड खचाखच है, लगभग 25 या 30 हजार से ज्यादा एक सनसनी मुकाबला की आनंद लेते हुए। आदरणीय कारुबजी पटेल साहेब यांना विनंती असेल, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करत आहोत
पप्पन 11 पेड टीम कॅप्टन चला त्वरित द्या. हर्षल कॅप्टन चला त्वरित द्या. आपण त्याआधी एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. किरणजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान, उद्योजक प्रसिद्ध मराठी उद्योजक किरणजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतोय. सिया जयप्रकाश पाटील यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार जे काही लगावले अक्षय मात्रेने 3,000 रुपयाचा कॅश प्राईज त्याच्यासाठी आहे. आणि वैष्णवीताई घरात यांच्या माध्यमातून बॉलरने 2 षटकार काढले म्हणून 1,000 रुपये, प्रत्येक षटकाराला 500. कारुबजी पटेल साहेब यांच्या माध्यमातून 2,000 रुपये आहेत अक्षय मात्रेसाठी. आणि राजू भोसले तिकडून येतील ते थांबा, आता मेसेज आले असतील तेही पाहावं लागतील. त्याआधी आपण विशेष सन्मान करत आहोत. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. रमेश महादेव पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. साहेब आपल्याला विनंती असेल या आपलंही हार्दिक स्वागत आहे. 2 बॉल 2 षटकारासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज होतं जे अक्षय मात्रेसाठी आलेलं आहे. राजू भोसले कर्नाटक गुलबर्गा स्वतः ज्वेलर्स आहेत त्यांच्या माध्यमातून. त्याआधी आपण विशेष सन्मान किरणजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत आहे. आपण टॉससाठी विनंती करतोय. कारुबजी पटेल साहेब यांना विनंती आहे या आपण टॉस करतो आहोत. कारुबजी पटेल साहेब यांना विनंती असेल या आपण टॉस करतोय. हर्षल टॉस आपण करतो आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला हर्षल मात्रेला आपण पाहणार आहात आणि त्याच वेळेला एका बाजूला किरण. खरं तर एक शांत स्वभावाचा खेळाडू एका बाजूला आहे. आपण टॉस करतो नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल. टॉस होत असताना मला मिळेल. कारुबजी पटेल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. हेड इज अ कॉल आणि हो इथे टेल आलाय. टॉस जिंकला सागर सम्राट भौरा संघाने. केवळ डिसिजन. चला शुभेच्छा आहेत. काही विशेष सन्मानाकडे आपण वळतो आहोत. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला म्हणतात, नोट डाऊन. क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथून घेतलेला पाहायला मिळाला आहे तो अर्थात सागर सम्राट भौरा संघाने. या आपण समालोचन कक्षाकडे आपण थेट वळतो आहोत. 77 बनल्यात 78 धावसंख्येचं लक्ष, एक मोठं टार्गेट इथे सेट झालेलं पाहायला मिळत आहे. मी लक्षवेधन रुपेजी पाटीलचा संपर्क साधा. रुपेजी पाटील सर. तो चलिए नवघर देखिए अध्यक्ष चरण पाटिल साहब देखिए बात करेंगे जिनकी तरफ से दिनेश बंदा के लिए देखिए बात करेंगे ओवर हेक्टर के लिए कैसे भी यहाँ पर तो उसके लिए देखिए बात करेंगे कैश प्राइस 3,000 5,000 देखिए बात करेंगे. चरण साहब वेलकम स्वागत. देखिए बात करेंगे जय सर ये मुकाबला को दूर दूर देखा जा रहा है. पूरा एंटरटेनमेंट देखिए चलता हुआ मुकाबला भाई चेसक देखिए इस वक्त है टार्जन ऑफ भिवंडी. बात करेंगे टेम्पोली के प्रतीक पाटिल भी एंजॉय ले रहे हैं. बताए खूब मजा आ रहा है और इस टूर्नामेंट को शुभकामना दीजिए. बड़ा बिग शो देखिए चर्चा भी है ये प्रतियोगिता और खर्चा भी है भाई. यही खर्चा होता है तो तभी चर्चा होता है. इसलिए जय सर कहा जाता है ना जिसने खुद को खर्च किया है दुनिया ने उससे गूगल में सर्च किया है. आज देखिए भाई चेसक को देखिए हमेशा चलेंगे जय सर जुड़ते हुए लगे रुपेश पाटिल सर जाएंगे हमेशा मेहमानों की तरफ. या उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. 78 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. परमेश्वराला देणं भाग पडेल. विकेटसाठी पारितोषिक आलाय चरणजी पाटील यांच्याकडून 3 विकेट्स घेतल्या. गाव अध्यक्ष आणि प्रसिद्ध युट्यूबर यांच्याकडून 3 विकेट मिळवल्या तर पारितोषिक आहे 5,000 रुपयाचं. आणि राजू भोसले यांच्या माध्यमातून लगातार 2 विकेट 1,000 रुपये, लगातार 3 विकेट 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅच घेणाऱ्या क्षेत्ररक्षकासाठी 500 रुपये. 78चा पाठलाग दिनेश बंडा, गोलंदाजी मार्कमध्ये साहिल व्ही आणि साहिल एस. मागील मॅचमध्ये साहिल व्हीची बॅट चालली नाही, तो शून्यावरती बाद झाला आणि एकच कारण राहिलं ते डाऊरनगरच्या संघाला पराभूत होण्याचं. कारण आम्ही पांजेकर आहोत. पांजेकरांनी आवर्जून सांगितलं पुढचा बॉल, पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट. आम्ही पांजेकर षटकार. होय, डाऊरनगर संघाला एकच गोष्ट जी हानिकारक राहिली ती होती मांडीवरची थाप. मी पांज्याचा हाय म्हणत साहिलने बॅटिंग केली. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल वळवलाय.
मी कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. ही केस जी आहेत ना ती सफेद ही या अनुभवाने झाली आहेत. वय वर्ष 40 ओलांडले तरी देखील फिजिकल फिटनेस नेहमी चांगली ठेवणारा दिनेश बंडा मैदानाच्या आतमध्ये कलप्रीतचा ब्रँड अँबॅसिडर आहे. तो गोलंदाजी करतोय. दिनेश वसंत बंडा माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नवघर आणि सध्याच्या घडीला विद्यमान सदस्य. पुढचा बॉल आणखीन एक आकाशाला गवसणी घालत आकाशाला बुक्की मारत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ढगान लाइटिंग षटकार. कॅश प्राइज आले आगीवेगी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांसाठी प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपये वैष्णवी ताईंकडून. आणि जर का अक्षयनी झेल घेतला तर स्मार्टफोन इथे मात्र मिळणार आहे. अक्षय आला रे आला. अक्षय आला. अक्षयनी जर का झेल पकडला तर स्मार्टफोन इथून मात्र देण्यात येणार आहे मयूर ताई यांच्याकडनं. यस यस सर. अक्षय साठी स्मार्टफोन क्या बात है. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्र कोणतंही असू द्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. कष्ट करावं लागणाऱ्यात एकच गोष्ट स्पष्ट आहे. रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे. धावफलकावरती 12-0 दिनेश बंडा. हाही बॉल उजव्या शीच्या बाहेर लगातार डॉट बॉल आल्यात. एकंदरीत तिथून मात्र आपण पाहिला निर्धाव चेंडू येत आहेत. 12 धावा धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ संपलाय. दिनेश बंडा गोलंदाजी करत असताना इथून पाहायला मिळत आहेत. वैष्णवीताई घरत यांना पण व्यासपीठावरती पाहत आहे ज्यांचा जन्मदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन होत असताना पाहायला मिळतं. हा बॉल उजव्या शीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. वाईट बॉल. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती चुकून जाण्याचा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळालाय. जोयलताई म्हटल्यानंतर खरं तर अनेक वेळेला काहीतरी युनिक पारितोषिक लगवण्यात येतात. लिडिंग एज इथे 2-2 क्षेत्ररक्षक करतायत तर करतायत काय. ज्ञानेश्वर भोईर आहेत ज्यांच्या सौभाग्यवतींनी ज्यांच्यासाठी पारितोषिक लगावलं होतं ते अर्थात सनग्लासेसचं पल्लवीताई ज्ञानेश्वर भोईर यांनाही आपण या व्यासपीठावरती पाहत आहे. धावफलकावरती त्या 13 पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना अक्कादेवी पांडजे. चोवीस चेंडू आणि 65 धावसंख्येची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 65 धावसंख्येची गरज. होऊ दे जरा उशीर सोडतोस का तू धीर. रात संपता पहाट होईल पुन्हा. येणारे चेंडू 24 बॉल मध्ये 65 ची गरज. रील कॉम्पिटिशन मध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतलाय बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी अवॉर्ड जो आपण नेणार आहोत. फायनलच्या आधी जेवढ्या रील्स ज्यांनी ज्यांनी बनवलेल्या आहेत त्यांना विनंती आहे व्यासपीठाशी संपर्क साधा फायनलच्या आधी. धावफलकावरती 13-0 पुढचा बॉल. हा लोअर फुलटत होता. ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक तैनात. काय प्रयत्न झालेत. अफलातून झेल. अफलातून अलंकार. टाळ्या होत्या त्याच्यासाठी. मॅग्निफिसंट एफर्ट ऑन बाउंड्री लाईन. झेल टिपला. पहिला धक्का. साहिल आउट. कॅच नाही जादू टोण्याचाच प्रकार वाटला खरं तर. काय झेल टिपला होता बाउंड्री लाईन वरती. सर इथून कारुक पटेल साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं या झेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कॅश प्राइस भरपूर आहे. डॉट बॉलसाठी 100 रुपये. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. अक्षयनी झेल घेतला तर मात्र इथून स्मार्टफोन मग तो कोणता ते नंतर कंपनी ठरवू जाईल. पण तो आउटफील्ड मध्ये बाहेर तर निघतच नाही. शॉर्ट फाईन लेगला कॅच पकडणं अवघड गोष्ट आहे. ते नशिबाचा खेळ आहे. शॉर्ट फाईन लेगला त्याला आपण पाहत आहोत. खरं तर कालच्या रात्रीमध्ये त्याने जास्तीची मेहनत घेतली आहे खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे त्याला जास्तीचं बाहेर ठेवण्यात आलेलं नाही आहे. सद्य परिस्थितीमध्ये आपण त्याला शॉर्ट फाईन लेग मध्ये पाहत आहोत.
यस IPL ची धून गोलंदाजी मार्कमध्ये ज्ञानेश्वर भोईर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. पल्लवी ताईंकडून ही पारितोषिक येणार आहे थोड्याच वेळामध्ये. रश्मी ताईंना आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती शैलजाताई सुधीर गरत यांनाही आपण पाहत आहोत. हा बॉल चांगल्या ढाटीनेचा पाहायला मिळाला आहे. खरं तर मला वाटतं ना, ज्या वेळेला ज्ञानेश्वर भोईर गोलंदाजी मार्कवरती येतात ना, पत्नीचं त्यांचं या व्यासपीठावरती असणं कुठेतरी त्यांच्यासाठी लक लाभ आहे. धावफलकावरती धाबा बनल्या त्या 13. पुढचा बॉल खोलातला परफेक्ट यॉर्कर. मागील मॅच मध्ये म्हणून की काय 3 धावांचे षटक टाकलं होतं या बहादराने. सर आणखी एक मोठी अनाउन्समेंट आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहायला गेलं तर आमचे आदरणीय सुधीर गरज साहेबांचे निकटवर्गीय मित्र कारुकभाई पटेल साहेब उद्योजक यांच्याकडनं या स्पर्धेच्या निमित्ताने तब्बल 51,000 रुपयाचं आर्थिक रुपया इथे मात्र मदत आलेली आहे. त्यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र आपण पाहायला गेलं तर 51,000 रुपयाचं आर्थिक रुपया मदत इथे आलेल्या आहे. आदरणीय कारुकभाई पटेल साहेबांचं मनापासून आम्ही इथे मात्र आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. आता हा बॉल टप्प्यात आलाय. लांब लचक, जितका उंच गेला तितकाच लांब हा षटकार. गाडीला थोडं चान्स कमी मिळतो. चंद्रकांत गरज साहेब उपस्थित आहेत. जर का पांजे टीम जिंकली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक टीमसाठी असणार आहे. चंद्रकांतची गरज साहेबांकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. जसं प्राईज आलं बॉल फरार, सीमारेषा पार, 4 चौकार. या स्पर्धेच्या निमित्ताने 15,000 रुपयाचं आर्थिक रुपया मदत इथे मात्र आलेले आहे. त्यांचंही मनापासून आभार. आदरणीय किरणजी पाटील साहेबांकडनं 15,000 रुपये. एकदा जोरदार टाळ्या किरण पाटील साहेबांसाठी झाल्या पाहिजे. मनापासून आभार. बॅक टू क्रिकेट. जयेश भोसले सर. या स्पर्धेमध्ये मागील 2 षटक हाताळणारे ज्ञानेश्वर भोईर केवळ 2 षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या. पहिल्या मॅचमध्ये 3, दुसऱ्या मॅचमध्ये 3, या मॅचमध्ये 11 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. स्कोर कार्डवरती बनल्या त्या 24. एक बॅटर आउट झालेला पाहायला मिळाला. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरणचे ही आयोजन स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. सौभाग्यवती पल्लवी ज्ञानेश्वर भोईर यांना तुम्ही पाहताय. तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या फ्रेममध्ये एकाच वेळेला 2 फ्रेममध्ये 2 चित्रे इथे दर्शवण्यात येत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला ज्ञानेश्वर भोईर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. खरं तर श्री आणि सौ यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून PDCची ही अर्थात ही कलात्मकता तुम्ही पाहत आहात. ज्ञानेश्वर भोईर यांनी नुकतंच षटक हाताळलेलं पाहायला मिळालं आणि ते काहीशी चर्चा करतायत. 24ला 1 आहे. दुसरं षटक नुकतंच संपलं. 12ची धावगती. येणारे चेंडू राहिले ते अर्थात इथून 18 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 54 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 54 धावा. मुश्किल है, मुसीबत है, तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले कोणाचे आणि किती बुलंद आहेत. चला घाई व्हायला हवी. अक्षय मात्रेला आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या अगदी समोर. प्रत्येक कॅचसाठी 500 रुपये आहेत. राजू भोसले यांच्याकडून मागील कॅचसाठी 500 रुपये आलेले आहेत. जो एक मात्र झेल पाहायला मिळाला. 2 विकेट मिळवला तर 1,000. 3 विकेट मिळवला गोलंदाजाने लगातार तर तब्बल 3,000 रुपये कॅश प्राईज. ज्वेलर्स साऊथ इंडियामधून खास पाहतायत या स्पर्धेला राजू भोसले. आणि सर्वाधिक जास्त प्रेम आहे आमच्या अक्षय मात्रे यांच्यावरती. 18 बॉल आणि 54ची गरज. 18 चेंडू आणि 54 धावा. 18 चेंडू आणि 54ची गरज आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कमध्ये अलंकार बंडाचं स्वागत झालंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना इथे मात्र कल्पेशने ठोकलाय षटकार. होय, स्वॅग से स्वागत झालंय. राजूजी भोसले कर्नाटक यांच्या माध्यमातून आयोजनासाठी तब्बल या स्पर्धेच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. क्या बात आहे. स्वतः ते देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत आणि कणकेश्वरी नवघर संघावरती खूप सारं प्रेम त्यांनी दाखवलेलं आहे. 30 बनले आहेत. 17 बॉल 48ची गरज. अलंकार बंडावरती इथून मोठा हल्ला गेला. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे.
सिद्ध होऊनी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्धी आपोआप आपल्या पायाशी येते. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात. चांगला चेंडू इथून पाहायला मिळालाय. पांजेकर कमी नाही आहे, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रन्स इथून सातत्याने गोळा करत असताना या खेळाडूंना आपण पाहिलंय. जणू काय त्यांनी सांगितलं होतं थोडा धीर घ्या र, थोडा धीर घ्या र, आता बारी हाय बारी आमची, एवढी सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. आणि हेच खेळाडू जे आहेत ना ते निश्चितच चांगला खेळ करत आहेत. आडव्या बॅटने पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेट तैनात आहे. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळते. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असं प्रथमच घडलं, असं केवळ प्रथमच घडलं जे पांजेकरांनी टॉस जिंकला आणि ते म्हणाले की अपोनंट टीमला आम्ही टॉस जिंकलेला देत आहोत. खरं तर हे ऋणानुबंध आहेत. लखपती पाटील यांना आपण व्यासपीठावरती पाहत आहेत. सरपंच व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पांजे गावचे नावातच लखपती आहे. खरं तर त्यांना आपण पाहतो व्यासपीठावरती, ज्यांचं खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होणं. 15 बॉल 47ची गरज, 15 चेंडू आणि 47 धावा अलंकार. स्ट्राईक रेंजला सागर भोईर. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. साहिल भोईरला आपण पाहतो. साहिल भोईर स्ट्राईक रेंजवरती आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर बॅटिंग करणाऱ्या संघाने येथील केला. खरं तर विशू कोळी यांच्या निर्णयावरती आक्षेप घेतलाय. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर सुधीर गरज सामाजिक संस्था नवगर उरण भाई चषक 2026 वरती भरपूर प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आताच किसनजी शर्मा साहेब यांच्याकडून या स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक नवी मुंबईचे आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं सातत्याने प्रेम राहिलं गेलंय. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने तब्बल 1 लाख रुपयाची आर्थिक रुपया मदत त्यांच्याकडनं मत एकदा करण्यात आलं. एकदा जोरदार टाळ्या आदरणीय किशनजी शर्मा साहेब, उद्योजक नवी मुंबई भाई चषकासाठी इथून 1 लाख रुपयाचं आर्थिक रुपया मदत आलंय. त्यांचंही मनापासून आभार, धन्यवाद. क्या बात है. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम क्वालिटीचा षटकार. तेरा बॉल आणि 41ची गरज राहिली या सामन्यामध्ये. ही छोटीशी सायकल तुम्ही पाहताय. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर सारखी सायकल आहे. त्याच वेळेला 2 बाईक पाहताय. परंतु ही सायकल जिच्यासाठी आहे ना त्या चिमुकलीने गाणं म्हणाली होती ती सिया जयप्रकाश पाटील हिच्यासाठी खास करून या स्पर्धेच्या प्रमुख आयोजक आदरणीय सौभाग्यवती शैलजाताई सुधीर गरत यांच्या माध्यमातून एक स्पेशल गिफ्ट आहे सिया जयप्रकाश पाटीलसाठी, जी सिया व्यासपीठावरती पाहायला मिळते आहे. 13 बॉल आणि 41ची गरज. आडवा बॅटने ऑन साइडला पुल केलाय आणि बॉलला गुल केलाय. षटकार. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर समीरदादा सुर्वे म्हटल्यानंतर भाईंचे आमचे अगदी जिवलग आणि त्यांच्याकडनं मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने 3 सायकल इथून मात्र इथे देण्यात आलेल्या आहेत. तर आदरणीय समीरदादा सुर्वे साहेबांचंही आम्ही मनापासून अगदी मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. आदरणीय समीरदादा सुर्वे भाईंचे आमचे जिवलग यांच्याकडून भाई चषकासाठी 3 सायकल इथे मात्र देण्यात आलेल्या आहेत. त्यांचंही मनापासून आभार. यस, बॅक टू क्रिकेट. त्याचबरोबर आदरणीय सागरदादा म्हात्रे साहेबांचंही शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती होताना पाहायला मिळतोय. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. सागरदादा म्हात्रे साहेबांचंही शुभागमन इथे झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. 2 बॉल 2 षटकारासाठी खरं तर पटेल साहेबांच्या माध्यमातून जे 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे ते आपण या इनिंग नंतर देणार आहोत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये अक्षय उभा आहे. अक्षय काय बॅटिंग केली होती त्याने, लाजवाब एंटरटेनिंग नॉक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि ज्याने 6 बॉलमध्ये 22 धावा बनवल्या, 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. 12 बॉल आणि 35ची गरज आहे. कणकेश्वरी नवघर संघ थोडीशी घाई करा. 12 बॉल 35ची गरज. एक मात्र गोलंदाज ज्ञानेश्वर भोईर ज्यांनी 3 धावांच्या षटक या स्पर्धेमध्ये हाताळलेल्या आहेत, त्यांचा आता स्पेल संपलाय. आता कोणता गोलंदाज येणार? 40+ गोलंदाज. हे जे खेळाडू आहेत ना, ज्ञानेश्वर भोईर असतील, त्यांच्याकडे राजू भोसले यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. खरं तर कर्नाटक गुलबर्गा या ठिकाणाहून गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळतं. तर साहिल आणि त्याच्या विकेटसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज राहील.
तर मग पांजेचा संघ जो आहे ना, त्यांचा जो खेळाडू आहे तो थोडा दुसऱ्या विचारांमध्ये राहिला होता, त्यामुळे अंपायर सॉरी दिलगिरी. खेळाडूला ही गोष्ट बाब कळली नव्हती. 12 बॉल आणि 35ची गरज आहे. खरं तर फायनल रात्र आहे, आपण या गोष्टीकडे लक्ष देतोय. पुढचे खेळणारे दोन्ही संघ मी लक्ष वेधन हर्षल आपलंही आणि त्याच वेळेला सागर सम्राट भौरा किरण आपलंही. आज बॉल चॉईस केवळ दोनच आहेत. आज बॉल सततचे चेंज दिले जाणार नाही आहेत, केवळ दोनच चॉईस करायचे आहेत. त्याच्या पुढे जे काही बॉल आपल्याला हवे आहेत ते आयोजक देतील त्याच्यानेच खेळायचं आहे. 12 बॉल 35ची गरज. मॅच अजून काही संपलेली नाही आहे. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवा, सारं काही शक्य आहे. अशक्य असं काही नाही या जगात. जर का इम्पॉसिबल या शब्दाला निरखून पाहिलं ना, तोही म्हणतो की आय एम पॉसिबल. सर्व काही शक्य आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि अशक्य ही शक्य जर का गोष्ट शक्य करायची आहे तर या खेळाडूंना इथून चांगला खेळ करावा लागणार आहे. अंकित बंडा आला गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल एक्साकबरला क्षेत्ररक्षक आलाय. कॅच टिपला. धावता झेल हर्षलच्या माध्यमातून. हर्षल बंडा काय झेल टिपला त्याने. फलंदाज बाद. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका. अंकित बंडा काय विकेट पाहायला मिळाली आणि हा धावता झेल अविश्वसनीय. चला या झेलसाठी सुद्धा आदरणीय आमचे उद्योजक कारुक पटेल साहेबांकडनं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आतापर्यंत अक्षयलाही हर्षद बंडा यांच्यासाठी हा झेल पकडला आणि त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक कारुक पटेल साहेबांकडनं आलेलं आहे. थँक्यू. रुपेश सर संपूर्ण नोट डाऊन करा. पुढचा बॉल या वेळेला लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये नयन धावतोय. चेंडूच्या खाली वॉट कॅच. वॉट कॅच. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल. एका हाताने ब्लफ काढलाय त्याने. एका हाताने ब्लफ काढला. धावता धावता त्याने एका हातामध्ये हात पुढे केला आणि देवाने प्रसाद दिलाय. हा मोदक होता की काय, हा लाडू होता हातात. काय झेल पाहायला मिळाला. आपला हातून धावत येता येता एका हाताने हात पुढे केला आणि झेल टिपला त्याने. जय सर, आपण पाहायला गेलं तर हा खेळाडू क्षेत्ररक्षक म्हणून नव्हता तर रोबोट म्हणून आपण मैदानामध्ये धावताना पाहायला मिळाला. आणखी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. इथून हा झेल पकडलाय नयन बंडा आणि नयन बंडांसाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक कारुक पटेल साहेबांकडनं इथे मात्र आलंय. काय झेल पाहायला मिळाला. काय झेल होता. अक्षर मात्र थांबला. सर वरद घरत यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे हा झेल तब्बल 3000 वरती गेलाय. ओहो खूप छान. बॅक टू क्रिकेट. रुपेश सर याचसाठी मी म्हणतो नोट डाऊन करा. सर्व खेळाडूंना पारितोषिक पोचायला हवेत. वरद सुधीर घरत यांच्या नावाने आपण श्री वरद लॉजिस्टिक पाहतो. वरद घरत यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आलंय. वैष्णवीताईंच्या नावाने आलं. जयलताईंच्या नावाने आलं. आता वरदच्या नावाने हे पारितोषिक आपण पाहत आहोत. संपूर्ण घरत परिवार या व्यासपीठावरती आहे. मॅच रंगात आली आहे. आता एकनाथ माळी असते तर निश्चित म्हणाले असते. आता रंगात आली ही मॅच. हॅट्रिकचा बॉल आहे. पुढचा बॉल हॅट्रिकचा बॉल होता. डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. अलंकार आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवलाय. हा चेंडू मात्र इथून पाहायला मिळाला जो सिंगल धाव देऊन जाईल. धावफलकावरती बनलेले आहेत त्या 44 येणारे 9 बॉल आणि 34ची आवश्यकता आहे. आगमन होत असताना पाहायला मिळते काही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. मला वाटतं स्वतः आर्यनजी पाटील यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आर्यनजी पाटील यांची उपस्थिती आणि आता वेगवेगळे पारितोषिक लावणार कारण आर्यन पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आर्यन पाटील आणि जोयलताई यांच्यामध्ये जुगलबंदी असते खरं तर पारितोषिकासाठी आणि आर्यनजी पाटील यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत.
PJ पाटील साहेब खरं तर डॅडींचं आगमन नेहमीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं गेले 5 रात्रीमध्ये PJ पाटील साहेब ज्यांचे मार्गदर्शनाखाली आज एक मोठं व्यक्तिमत्व बनण्या पाठीमागे आदरणीय सुधीरजी गरज साहेब नेहमी म्हणतात की आज आमचे मार्गदर्शक आणि ज्यांना पाहून ज्यांनी पाऊल पुढे टाकलं नेहमीच आपल्या आयुष्यामध्ये असे PJ पाटील साहेब ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतं. नयन मंडळासाठी एका रुपयाचा कॅश प्राईज जीपे इथून होत असताना पाहायला मिळतं. नयन तुला जीपे आलंय जे मात्र करण्यात आलंय पुरुषोत्तम हरिश्चंद्र हळवे यांच्या माध्यमातून. चला कॅशसाठी तुमचे हे कॅश प्राईज झालेलं आहे ऑनलाईन ट्रान्सफर. नयन काय झेल टिपला होता त्याने. नऊ चेंडू आणि चौथीची गरज. 9 चेंडू आणि चौथीची आवश्यकता आहे. काय सामना बनला. 2 झेल या मॅच मध्ये घेऊन आल्यात. पुढचा बॉल लोअर फुलटोस डाऊन द ग्राउंड. मॅच अजून संपलेली नाही आहे कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. ही कमिटमेंट आहे, ही स्टेटमेंट आहे साहिलची. त्याने टोकला षटकार. पांजेकर आहेत. एकाच हातामध्ये झेल पाहायला मिळाला होता प्रेक्षक वर्गाचा. 50ला 3 आहेत. आर्यनजी पाटील आलेत. आता पारितोषिकांची लयलूट तर पहा. थोड्याच वेळामध्ये सर्वाधिक मोठी जुगलबंदी होईल. बॅक टू बॅक 3 बॉलवरती 3 षटकार साहिल भोईरने ठोकलेले आहेत. 8 बॉल आणि 28ची गरज. 8 चेंडू आणि 28 धावा. 1000 रुपये कॅश प्राईज आलाय. 2 बॉल 2 विकेट मिळवणारा गोलंदाज आणि अंकित बंडा. त्याच्यासाठी राजू भोसले यांच्या माध्यमातून हा बॉल दिशाहीन आहे. प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे राजू भोसले यांच्या माध्यमातून. ते देखील येत असताना मला मिळत आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय साहिल भोईरला करणला त्याने मागील सामन्यामध्ये पाहायला मिळालं होतं. मी साहिलला अगदी शांत स्वभावाचा पाहतो परंतु त्याने टी शर्ट देखील काढली होती मागील मॅचमध्ये. हा बॉल खेचून मारला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा षटकार. आपल्या मावळ्यांना सांगितलं शेवटपर्यंत लढत राहायचं. हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी केवळ इतिहासच घडला पाहिजे. हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है मगर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. पांजेकर म्हणतात आमचा एकच खेळाडू भारी पडतोय आणि होय तो साहिल भोईर भारी पडतो. 11 बॉल 36 वरती तो नॉट आउट. 7 बॉल 21 ची गरज. 7 चेंडू आणि 21 धावा. लखपती पाटील साहेब अजून शांत आहेत. पारितोषिक येतील का. पुढचा बॉल 7 बॉल 21. याही वेळेला एक्सा कव्हरला लांब 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 वरचा 5व्या चेंडूवरती 5वा षटकार. सहा बॉल आणि 15ची आवश्यकता. 12 बॉल 42 वरती साहिल भोईर बॅटिंग करतोय. मागील मॅच मध्ये तो 0 वरती बाद झाला होता आणि खरं तर पांजेकर आता इथे खेळतात ना याचं कारणही तोच राहिला. तो 0 वरती आउट झाला. तदनंतर आपण पाहिलं की हॅरीने मांडीवरती थाप काय मारली. पेटून उठले पांजेकर. मी पांज्याचा आहे म्हणत साहिलने बॅटिंग केली होती. जर साहिलने का षटकारांची हॅट्रिक मारली तर
रुपेश सर मारलेले तेजस. 5 षटकारांसाठी पारितोषिक आलंय. तेजस म्हात्रे तेजस भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी जमा झालंय. आणि जर का इथून विकेट हॅट्रिक आली तर इथून 2,000 रुपयाचं पारितोषिक. आणि प्रत्येक डॉट बॉलसाठी विकेटसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक एंजल घरत यांच्याकडनं आलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक ओंजल घरत यांच्याकडून आलेलं. खूप कॅश प्राईज आणि हाय व्होल्टेज ड्रामा. जयेश भोसले सर. पांजेकर इथून गर्दी करतायत. नवघरकर देखील गर्दी करून आहेत. मैदानाच्या चहूबाजूला पाहतर केवळ गर्दी आणि गर्दीत पाहायला मिळते. हावऱ्याचा संघ पाहायला मिळतोय. किरणला तुम्ही पाहताय. आर्यन पाटील भोवरा. यांच्याकडनं प्रत्येक बोल्ड जर का घेतला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक बोल्डसाठी आर्यन पाटील यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 बॉल आणि 15ची गरज. क्रिकेट रसिको सामना आवडला असेल तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज कमी येतोय. आवाज कमी येतोय. बोला गणपती बाप्पा मोरया. पांजेकर आवाज कमी येतोय. येणारे 6 बॉल 15ची गरज. 6 बॉल 15. पहिला बॉल षटकारानं सुरुवात. पांजेकर पा टाळ्या वाजवत आहेत. शिट्ट्या वाजवत आहेत. आनंदी आहेत. 5 बॉल आणि आता 9ची गरज. पुढचा बॉल गोलंदाज मिहीरचा हाही बॉल. लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विशाल पाटील आला रे आला. पाटील आला. मी पाटलांचा लेख. मी एकुलता एक. ठोकलाय षटकार. चार बॉल आणि 3ची आवश्यकता राहिली आहे. 4 बॉल आणि 3ची गरज. सामना 75ला 3. ऍक्शन रिप्ले पा फटका पाहायला मिळाला. लांब लचक षटकार आला. 4 बॉल आणि 3ची गरज. 4 बॉल आणि 3ची आवश्यकता. खरं तर या स्पर्धेमध्ये पहिला संघ खेळला आजच्या रात्रीत वैशाली आणि वामिका स्पोर्ट्स TMCC बोरकार जो संकेजी कडू साहेब यांचा होता. दुसरा संघ CA11 GP क्लब फुंडे खेळला तो होता जयप्रकाशजी पाटील साहेब यांचा. आणि तिसरा मॅच फिनिश. लगातार 3 बॉल 3 षटकार. फक्त विकेटवरनं बाजूला व्हायचं. थँक्यू डीजे. थँक्यू. आणि या लखपती पाटील साहेबांकडनं इथून घोषित करण्यात आलेला आहे एक ट्रॅक आणि टी शर्ट्स ब्रँडेड इथे मात्र दिले जातील टीम अक्कादेवी पांजे टीमसाठी. आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक प्रफुल्ल पाटील साहेबांकडनं इथून साहिलसाठी आलेलं आहे. भरपूर सारे कॅश प्राईज आहेत. आपण ते देऊच परंतु तोपर्यंत जाऊया इथून. सर इथून कॅश प्राईज दिले जातील. पहिल्यांदा इथून या कॅश प्राईज घ्यायचं आहेत. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आमचे त्याच वेळेला प्रणव नितीन पाटील यांचं देखील आगमन झालंय. दक्ष पाटील यांचंही आगमन होत असताना आपण पाहत आहोत. सर शुभ सन्मानाकडे आपण तोपर्यंत जाऊया. सर इथून कारुजी पटेल साहब इनका शुभ सन्मान लिया जाएगा. मी आमच्या साहेबांना विनंती करेन सुधीची गरज साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आदरणीय कारुजी पटेल साहेबांची उपस्थिती आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आइए कारुजी पटेल साहब आपका शुभ सन्मान यहाँ पे लिया जाएगा. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि ही महाराष्ट्राची संस्कृती
इथे मात्र जपली जातो आणि या स्पर्धेचे जनक आदरणीय सुधीरजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते